सर्वप्रथम भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सादर प्रदान करून तसेच सर्वप्रथम मी मंचावर उपस्थित आपल्या शाळेचे सचिव सौ वर्षा गरुडकर मॅडम, तसेच पवन सरिता मॅडम, मनीषा मॅडम आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी सहर्ष स्वागत करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज दिनांक 26 नोव्हेंबर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी, आपल्या भारत देशासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज संविधान दिवस आहे। आज काय आहे? संविधान दिवस। या संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणतात। हे तेच बाबासाहेब आहेत, त्यांनी आपल्या जीवनात अथक संघर्ष केले। सुरुवातीपासूनच त्यांना शाळेत जाण्यासाठी वंचित ठेवण्यात आलेले होते। त्यांना पुस्तक मिळत नव्हते, त्यांना शाळेच्या बाहेर ठेवण्यात येत होते, आणि तेच बाबासाहेब यांनी आज आपल्याला संविधान दिलं। या संविधानाच्या भरवशावर आपल्या संपूर्ण देशाचा काय चालतो? कारभार चालतो। संपूर्ण देश या संविधानावर डिपेंड आहे, आणि या संविधानाचे जनक कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर आपले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण करण्यात आले, आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ते संविधान संपूर्ण देशभरात लागू करण्यात आले, आणि आजपर्यंत ते चालू आहे, आणि समोरही ते चालू राहणार। भारताच्या संविधान निर्मितीसाठी सर्वप्रथम घटना समिती स्थापन करण्यात आली। हे संविधान कसे तयार करण्यात आले त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला गोष्टी सांगतो। सर्वप्रथम 1946 ला एक घटना समिती स्थापन करण्यात आली। त्यानंतर या घटना समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि मसुदा समितीमध्ये एकूण 6 सदस्य होते, आणि त्यांचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 1043 दिवस म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस प्रयास करून हे संविधान तयार करण्यात आले।